अर्थात छानच वाटते. आता काय म्हणायचं, मला ते छान वाटते हे म्हणून कंटाळा आला, कारण की दरवेळेस नाही खरंच, कारण की मला म्हणजे आश्चर्य, काल आम्ही चर्चा करत होतो की 85 करोड कमवले ही गोष्ट खूप भारी आहे. आता 100 करोड कमवणार की नाही हा प्रश्न आहे. पण ही रेस काही कधी असं काही करावं असं कधी वाटलं नव्हतं. पण महाराष्ट्रात आत्तापर्यंत कुठल्याही चित्रपटानं, कुठल्याही हिंदी, हॉलिवूड, बॉलिवूड जे काय आहे, कुठल्या चित्रपटानं इतके कमावले नाहीत. आणि सेकंड बेस्ट PKचं आहे वाटतं मला 65 करोड. ते बघितल्यानंतर मला वाटलं की खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि एका भाषेत एका राज्यात एवढं मोठं काम सैराटनं करून दाखवलं आहे, तर खूप आनंद वाटतो. आणि मला वाटतं की आता नक्कीच अजून यापुढं फिल्म जाईल, कारण की एक तो काय म्हणतो, एक बार जरा उंच केला की परत एक मराठी फिल्म चांगलं करते. आणि जसं इरफान खान म्हणाले की चक्का मारतो आहे, तर मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी खूप चांगली गोष्ट आहे की अजून याच्यापेक्षा मोठं काम होईल. आणि आपण फक्त महाराष्ट्रातच उद्या 100 कोटी 150 कोटी करू शकतो, हे पण ह्यानं मला वाटतं दाखवून दिलं आहे. आणि महाराष्ट्राबाहेर पण जर आपल्या मराठी फिल्म जर रिलीज झाल्या तर मला वाटतं मग डायरेक्ट हिंदीला कॉम्पिटिशन होऊ शकतं, हे असा आत्मविश्वास वाटायला लागला आहे मला. थँक्यू. इतकं प्राऊडफुल मुमेंट आहे की काम करत असताना गेल्या 1.5-2 वर्षामध्ये आम्हाला कधी जाणवलंच नाही की आज इथे खाली बसून जेव्हा ही एव्ही पाहत होतो तेव्हा अक्षरशः गही भरत होता आणि आनंदाने छान वाटत होतं. अक्षरशः डोळ्यात पाणी आलं माझ्या काही मोमेंट्सला. तर कधीच वाटलं नव्हतं, आम्ही इमॅजिन केलं होतं की हे फिल्म इपिक आहे एवढं माहिती होतं. पण आमच्या महाराष्ट्रातल्या रसिकांनी, सगळ्या रसिकांनी, महाराष्ट्राबाहेरच्याही सगळ्या मराठी माणसांनी ज्या पद्धतीने या पिक्चरवर प्रेम केलं, मोर दॅन प्रेम केलं, हे यश आहे. ते म्हणजे अनुभवताना सुद्धा अक्षरशः शहारे येतात अंगावरती. ह्याच्या आपण कुठेतरी पार्ट होत्या गोष्टीचा आनंद होतो. फक्त गाणी कंपोज केली म्हणून नाही, संगीतकार आहे म्हणून नाही, फक्त गाणी लिहिली आहेत म्हणून पण नाही, गायली आहेत म्हणूनही नाही. एक ओव्हरऑल या टीमचा अत्यंत पहिल्या काय म्हणतात त्याला, झिरोपासून या आत्ताच्या यशापर्यंत त्याचा सहभाग आहे आमचा. या फार आनंद वाटतो आणि फार प्राऊड वाटलं. सो आय थँक ऑल अवर सैराट टीम. महाराष्ट्राच्या रसिकांचे सगळ्यांचे आभार मानतो, झीचे आभार मानतो की एवढा छान दिवस आमच्या सगळ्यांसाठी, हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा इतका छान, इतका सोन्याचा दिवस हा झाला. आय होप ते 100 कोटीपर्यंत जाईल. मी महाराष्ट्रातल्या रसिकांना प्रार्थना करतो या निमित्ताने की तो पोचावा 100 कोटी आणि एकदाचा लागावा तो झेंडा की 100 कोटी मराठी चित्रपटाने केले. सो या बस हीच प्रार्थना मागून माझे शब्द संपवतो. थँक्स लॉट. मी आत्ता या सोहळ्याच्या माध्यमातून एक आवाहन करतो की हा पिक्चर तुम्हाला जर का एवढा आवडलाय तर अजूनही ते 100 कोटी जे आहे ना, तर ते तुम्हीच क्रॉस करू शकता, तुम्ही टच करू शकता, एवढं मी आत्ता या सोहळ्याच्या निमित्ताने आवाहन करतो. आज पार्टी करायची हा एक विषय होता की आज आपण एकाकडे अनाउन्समेंट करूयात, हे करूयात. मी सगळ्यात पहिलं निखिलला म्हणलं आपण नको करूयात, आपण ऑलरेडी लोक बोलतायत, सगळ्या महाराष्ट्रामध्ये झाले, आपण नको करूयात. पण नंतर नितीन केडी सर म्हणले की आपण हा जो दिवस आहे हा बऱ्याच वर्षांनी, कित्येक वर्षांनी आलाय मराठी चित्रपटसृष्टीच्या भाग्यात, नशिबात. म्हणजे आपणच सगळ्यांनी पुन्हा पिक्चर केल्यानंतर पुन्हा या आकड्यापर्यंत यायला आपल्यालाच किती दिवस जातील ते माहीत नाही. त्यामुळे हे आपण आपल्यासाठी नाही, मराठी चित्रपटसृष्टीसाठी आपण ही पार्टी करायला पाहिजे. आणि हाच आमचा थॉट आहे, म्हणून आम्ही सगळ्या आमच्या लोकांना बोलवलंय. मी पुन्हा एकदा हा जो काही इतिहास बनला आहे त्याचा आम्हाला साक्षीदार होऊ दिलं याच्याबद्दल झीचे आभार मानतो आणि महाराष्ट्राच्या रसिकांचे आभार मानतो की त्यांनी या इतक्या म्हणजे अक्षरशः डोक्यावर चढून ही गाणी घेतली, डोक्यावर घेतली ती गाणी आणि सिनेमालाही तेवढंच यश दिलं. त्याबद्दल खरोखर धन्यवाद. सैराट के बारे में मैं क्या बोलूँ. आई मीन जब हमने ये जर्नी, इस फिल्म इंडस्ट्री की जर्नी जी की मराठी लैंग्वेज से शुरू हुई लगभग 8-9 साल पहले. हमारे साथ नितिन वैद्या जी थे उस टाइम, जिन्होंने इस बिज़नेस की स्टार्ट की थी. उस टाइम ये बिज़नेस शायद ही लाखों की गिनती में आता था, करोड़ों की गिनती में तो शायद मैंने सुना भी नहीं था उस टाइम. आज मैं गर्व के साथ कह सकता हूँ कि ये कोई मराठी सिनेमा अलग नहीं है, हम लोग मेन स्ट्रीम सिनेमा के पार्ट हो चुके हैं. तो ये बहुत गर्व की बात है कि इस फिल्म के साथ हमने ना सिर्फ हिंदी बल्कि हॉलीवुड फिल्मों को भी चैलेंज कर दिया है.
मैं पूरी सैराट की टीम को तहे दिल से धन्यवाद करता हूं कि आपने हमारे साथ मिलकर इसको बनाया। आज जे काही तुम्ही सर्वांनी करून दाखवलंय ते माझ्या परिवारात तुम्ही केलेलं आहे त्याबद्दल माझं काळीज जे आहे ते एवढं मोठं झालंय आणि ते अजून मोठं कराल तुम्ही याची खात्री आहे मला। अतिशय सुंदर अशी गोष्ट घडलेली आहे। 85 कोटी रुपये पर्यंत मराठी सिनेमा हा पोहोचलेला आहे तुम्हा सर्वांमुळे आणि अजून तरी मी काय सिनियर सिटीजन झालो नाही तरी सुद्धा इंडस्ट्रीत सिनियर आहे म्हणून मला तुमचे आभार मानावेसे वाटतात। एकच गोष्ट मी नेहमी पाहत आलेलो आहे लहानपणापासून 4.5 वर्षाचा असल्यापासून मी एक विटनेस आहे या चित्रपट सृष्टीचा। एकच गोष्ट मी ऑब्जर्व केली कि हवाएं कितना भी जोर लगा लें आंधियां बनकर, हवाएं कितना ही जोर लगा लें आंधियां बनकर, मगर जो घिर के आता है वो बादल छाई जाता है। ये बादल छाया हुआ है, ये छाते रहेगा हमेशा के लिए। आज सैराट हा शब्द नीट उच्चारू न शकणारी मंडळी सुद्धा या चित्रपटाबद्दल बोलतायत। ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे। कोणी साराईट म्हणतात, कोणी सोराट म्हणतात, कोणी काहीही म्हणतात, पण जे काय म्हणतात ना ते मनापासून म्हणतात आणि चांगलं म्हणतात, हे महत्वाचं। मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की अशाच प्रकारच्या गोष्टी माझ्या या परिवारात तुमच्यामुळे घडू द्या अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। तेलुगूचा एक वेळ खूप कॉम्प्लेक्स वाटत होता, आज अभिमान वाटतोय की मी तेलुगूत फिल्म करणार आहे। तेलुगू मला खूप छान समजतं, अगदी तुटकं पुटकं बोलताही येतं, पण मला वाटतं आता या निमित्तानं मी तेलुगू एकदम फ्लुएंट शिकीन पण, आणि मला खूप भारी वाटतंय। आणि मला बरेच जण म्हणायचे नागराज म्हटलं की साऊथचाच माणूस आहे असं वाटायचं। मुझे समझते हैं वैसे भी, मैं फिल्म फेस्टिवल के लिए जाता था तो नागराज अगर हैदराबाद में या आंध्र में जहाँ भी जाता था तो मुझे उनको लगता था कि ये हमारा ही डायरेक्टर है, तो वो सीधा मेरे से तेलुगु या तमिल में बात करना शुरू कर देते थे। लेकिन अभी इस वक्त मैं सीख भी जाऊँगा, फिल्म तो बना लेंगे लेकिन भाषा भी सीख जाऊँगा, तो बहुत खुशी हो रही है। और अच्छा लग रहा है कि तेलुगु में बहुत लोग मुझे वैंडरी के बाद भी बोल रहे थे, लेकिन सैराट हम लेके करने वाले हैं, तो बहुत खुशी है कि जी है अभी एक नए एक बहुत इतने नामचीन प्रोड्यूसर है, और आशा करता हूँ कि हम बहुत अच्छा काम करेंगे और सैराट तेलुगु में भी सेम रिजल्ट लाएंगे। थैंक यू सो मच।